चांगला फटका अलॉंग द कार्पेट या ठिकाणी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. पहिल्या सत्रातील पहिली रन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. मॅच मरिया बी आणि लायन्स ए या दोन टीम्स मध्ये आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण निवडलं मरिया बी संघाने आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना लायन्स ए हा संघ लॉफ करण्याचा प्रयत्न, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू असताना काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बंटीच्या माध्यमातून आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाजी. षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 डॉट बॉल्स, तर एका चेंडूवर आलेली फक्त एक सिंगल स्कोर कार्डवर आहे. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे का तिकडे? नाहीये. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडला आणि एक टप्पा. चेंडू मात्र जाईल सीमा पार. चौकार. इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. नवज्योत, सूरज भाऊ 11 आणि शिवमल्लार टीमचे कॅप्टन्स आपण समालोचन कक्षामध्ये आपल्या हजेरी उपस्थिती महत्वाची राहील. नेक्स्ट बॉल षटकातील पुढचा चेंडू असेल. या ठिकाणी जरूर आपण पाहतोय लाऊड अपेल, बॅटची एज आणि फलंदाज बाद. कॅश प्राइज आलंय. आदरणीय गजानन म्हात्रे यांच्याकडून कॅश प्राइज असेल. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये पैसे जमा झालेत. आणि जर का झेल पकडली खेळाडू नितीन ठाकूर यांनी जर का झेल पकडली तर तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक साठी तब्बल गोलंदाजाला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज, तर एका कॅच साठी खेळाडू त्याला खरं तर 2,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवर साहिल हा गोलंदाज. इकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये बॅटची एज घेत चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल सीमा पार. चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल. 9 रन्स, 9 धावा धावफलकावर आपण पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. साहिल विकेट हॅट्रिक साठी तब्बल 10,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाजाला दिलं जाईल. क्या बात आहे. शॉर्ट पिच चेंडू, शॉर्टम पुलचा फटका. चेंडू मात्र सरळ चालला डीप मिड विकेटला. लॉफ्टेड षटकार.
जिथे गावातील प्रसिद्ध मूर्तिकार आदरणीय दशरथ यशवंत म्हात्रे पेंटर यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। उत्कृष्ट गणेश मूर्तिकार पेंटर आहेत जिथे गावातील दशरथ म्हात्रे यांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। पहा या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकार आपण पाहिला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 15-15 ऑफ स्टिकच्या बाहेर पंचांनी दंडित केलं। इट्स अ वाईड बॉल, एक्स्ट्रामध्ये वाढ होईल। पहिल्या षटकाचा जर का आपण विचार केला तर फक्त 5 रन्स P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या, परंतु दुसऱ्या षटकाची काय जबरदस्त सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळाली सत्यमच्या माध्यमातून। चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय। काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल आणि खराब क्षेत्ररक्षण। विजयी तिन्ही संघांना या ठिकाणी आमची विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यावं। नवज्योत, सूरज भाऊ 11 आणि शिव मल्हार टीम कॅप्टन प्लीज आपण रिपोर्टिंग करा। 4 संघ आहेत आणि सेमीच्या लढतींसाठी आपण ड्रॉ करणार आहोत। एच 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 अँड टेकन, बिग विकेट डाऊन, गोल्डन विकेट, प्राइज विकेट या ठिकाणी जरूर मिळाले फलंदाज बाद। पुढचा खेळाडू 4थ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइकला प्रमोद। आयोजक जेके दादांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं। जेके दादा, पुढचा खेळाडू 4थ्या क्रमांकावर प्रमोदला आपण पाहतोय। दुसरं आहे दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे। धावसंख्या स्कोर कार्डवर क्षमा असावी 4, हा वाईड होता तरी पण हा 2, 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल। 18 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय। चांगला फटका आहे, समोरला क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा हा षटकार। कॅश साठी पारितोषिक आहे, आपण यावं। भाई ठाकूर आपण यावं। इकडे बॅट चेंज आणि पाय स्टँडवर चेंडू आदळला आहे, परंतु नो बॉल चा इशारा या ठिकाणी जरूर दिलाय पंचांच्या माध्यमातून। चला नो एक्सक्यूज प्लीज, पंचांनी नो बॉल घोषित केलाय। ओव्हर स्टेपिंगचा नो आहे का अतिश म्हात्रे? येस, ओके। चला डावाला सुरुवात करायची आहे प्लीज। चला, अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन। ओव्हर स्टेप कदाचित आपण पाहतोय, साइड चेंज केली होती, अर्थातच कदाचित ज्या साइडनी गोलंदाजी करतोय गोलंदाज तो सांगायला विसरला असेल।
पण जर नो बॉलवर रन्स आली नाही ना, फक्त एकच रन्स आहे ना नोची, इट्स ओके. फ्री हिट. धावसंख्या स्कोर कार्डवर 25 धावा धावफलकावर पाहतोय. इकडे फ्री हिटचा चेंडू आपण पाहतोय. चेंडू हवेत जरूर आहे. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी रन्स देखील या ठिकाणी जरूर मिळेल. आमचे समालोचक मित्र केतन पाटील सरांचं शुभागमन या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमचे बंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूया. दोन्ही मान्यवरांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम लायन्स 11 संघाची धावसंख्या या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. मुंगोशी ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद गोले आणि आमचे केतन पाटील यांचं शुभ आगमन या ठिकाणी होतोय. पण यापुढील सर्व मॅचेस 2 षटकांच्या असतील हे आपण लक्षात ठेवा. आणि धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 27. ग्रामपंचायत सदस्य विनोद गोले आणि आमचे मित्र केतन पाटील सर, उत्कृष्ट समालोचक, यांचं शुभागमन या ठिकाणी मंचकावर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया. अंतिम षटक, शेवटचं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर आयुष हा गोलंदाज. शॉर्टपिच चेंडू जरूर होता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन पाहायला मिळालं, परंतु बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन्स. एका धावेने धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर 27. आणि यावेळेस बघा ड्रॉ सोडवल्या गेल्यात आणि जो या मॅच मधून संघ जिंकेल तो नवजोत 11 संघाच्या दरम्यान पुढील मॅच मध्ये मात्र खेळताना पाहायला मिळेल. नवजोत 11 आणि त्यांच्या विरोधात जो संघ या मॅच मधून जिंकेल तो पुढील मॅच खेळ आणि राहिलेली 2 संघ यांच्यामधील मात्र ती पुढची मॅच होईल. पुढच्या चेंडूवर रन्स आली. एक सिंगल धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 29. केतन म्हात्रे आपण समालोचन कक्षामध्ये यावं. केतन म्हात्रे, लॉफ केलंय, प्रॉपर टायमिंग झालंय. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. जबरदस्त हिट, षटकार. पण नेक्स्ट मॅच सूरज भाऊ 11 आणि शिवमल्हार आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. इकडे देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फलंदाजाच्या माध्यमातून वारंवार केला जातोय, परंतु यश मात्र काही त्याला येत नाहीये. इट्स अ डॉट बॉल. नेक्स्ट सर 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 35. 35 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये 3 षटकांची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ऑफस्टिकच्या बाहेर लाईन आणि लेंथ कमालीची पाहायला मिळाली. खरं तर गोलंदाजाची हेअरस्टाईल जर का आपण पाहिली तर दोन्ही स्टाईलमध्ये त्याची हेअरस्टाईल आपण पाहतोय. गोलंदाज आयुष बॉक्सिंग, किक बॉक्सिंग मध्ये खरं तर गोल्ड मेडल जयपूर येथे खरं तर ज्याला मिळालंय, कौतुक करावं लागेल आयुषचं. चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर फेकला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाठीमागे आहे. सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल. दुसरी रन्स देखील त्या ठिकाणी जरूर मिळेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 3 षटकानंतर बॅटिंग करत असताना टीम
लायन्स ए संघाची धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर 37. विजयासाठी लक्ष या ठिकाणी 38 धावांचा असेल. टॉस साठी आपण आमंत्रित करूया सूरज भाऊ 11 आणि शिव मल्हार टीम कॅप्टन. विशेष अतिथी सन्मानाकडे अर्थातच सन्माननीय विनोद गोले ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे बंधुतुल्य मित्र केतन पाटील सर बेलवडे या A1 जोडीचं खरं तर आपण एकत्रित स्वागत घेऊया. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी कक्षामध्ये यावं. उत्कृष्ट समालोचक आमचे मित्र केतन पाटील सर बेलवडे आणि विनोद गोले ग्रामपंचायत सदस्य या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाहतोय. स्वागत त्या ठिकाणी पाहुण्यांचं मात्र नक्कीच केलं जात आहे. विनोदजी गोळे साहेब आणि त्याच्याच बरोबरीने आमचे समालोचक मित्र आणि खरतर ज्यांच्या सौभाग्यवती ग्रुपग्राम पंचायत बेलवडेच्या विद्यमान सदस्य आहेत ते केतन दादा पाटील सर यांचं स्वागत आणि त्याच्याच बरोबरीने विनोद दादा गोळे A1 जोडी आहे आणि त्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की नक्कीच केलं जात आहे. तुमच्या TV स्क्रीन्सवरती मात्र हे दृश्य तुम्ही नक्कीच पाहू शकता. केतन पाटील सर एक उत्कृष्ट समालोचक आणि त्याच्याच बरोबरीने एक दमदार व्यक्तिमत्व आणि या विनोदजी गोळे साहेब जे सदस्य आहेत आणि त्यांचं देखील स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे. आपण आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. सन्माननीय दशरथ यशवंत म्हात्रे साहेब यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. जे एक पेंटर आहेत त्यांचा व्यवसाय मात्र पेंटरचा आहे. नरेश मामू यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. चला आपण दशरथ म्हात्रे साहेबांना विनंती करूया जे एक पेंटर आहेत जिते गावचे त्यांचं स्वागत केलं जाईल. मी आमचे पाहुणे जे आहेत आणि त्यांचं स्वागत मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच केलं जात आहे. जर आपण पाहिलं तर 6273 व्ह्यूज मानस या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करूया. शिव मल्हार आणि टीम सूरज भाऊ 11 टॉस केला जाईल. टेल इज अ कॉल. इट इज अ टेल. शिव मल्हार संघाने टॉस जिंकला. निर्णय का असेल? आरमार पण टीम माझीच आहे. थोडं दुःख वाटते आमच्या टीम लागल्या म्हणून. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही संघाने या ठिकाणी आपण शुभेच्छा देऊया आणि मी विनंती करेल केतन पाटील सरांना सर या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत आम्हाला ऐकायला आवडेल. नक्कीच खरं तर इथे आल्या नेहमीच जितेगावची शान ही स्पर्धा राहिलेली आहे आणि जितवाई एकता गाव 2025चा क्रिकेटचा थरार गाव कप म्हणता. विशेष म्हणजे या स्पर्धेचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलं आहे. तालुक्यात या स्पर्धेत आहे नावारूप आलेली ही स्पर्धा आहे आणि आल्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्टची नोंद आम्ही घेतली ती म्हणजे या स्पर्धेच्या ट्रॉफीज आकर्षक उत्कृष्ट आणि खरोखरच एखाद्या 5 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल असं हे आयोजन आहे. आणि विशेष राहिलं या स्पर्धेचं म्हणजे प्रथमच 40 संघांनी सहभाग घेतला आहे. जिथे गाव आहेच तेवढं मोठं आणि म्हणूनच हे वैभव आहे. 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. परमेशभाई आल्यानंतर तुमचा आवाज आम्ही ऐकला. त्यासोबतच मानस ही 2 जोडी A1 जोडी एक क्लास संपूर्ण तालुक्यात ज्यांचा आवाज खूप उत्कृष्ट आहे समालोचन क्षेत्र. आणि निश्चितच आज जो मान सन्मान जितवाईच्या सर्व आमच्या मित्रपरिवारांनी केला त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचं धन्यवाद देतो. आणि तुमच्या स्पर्धेला 3 दिवस असंच एन्जॉयमेंट मजा आणि खरोखरच हे गाव कप
अजून कसं मोठं होईल यासाठी शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद. येस, थँक्यू केतन सर. मान्यवरांना विनंती करेल आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. या ठिकाणी पुढचा सन्मान असेल उत्कृष्ट पेंटर दशरथ यशवंत म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विठ्ठल म्हात्रे आणि नरेश मामू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण घेत आहोत. उत्कृष्ट गणेश मूर्तिकार पेंटर आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी मंचकावर संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण पाहतोय. वस्त्र अलंकार, प्रेमाचं प्रतीक, गुलाब पुष्प, स्पर्धेची आठवण भेट, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांना विनंती असेल आपण अतिथी मंचकावर विराजमान व्हावं. पहा या ठिकाणी लकी ड्रॉ, लकी प्रेक्षकासाठी वायरलेस एअरफोनचं पारितोषिक आहे. विनोद भाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण एका लकी प्रेक्षकाला देणार आहोत. मंगेश प्रसाद, मंगेश प्रसाद कोण आहे का? 1 2 3. चला दुसरं नाव काढूया आपण. चला आपण सेकंड टाइम कोण लकी ठरेल? देऊळआलीतील दीक्षित महादेव म्हात्रे लकी प्रेक्षक. चला उपस्थित आहे का? दीक्षित महादेव पाटील या लकी प्रेक्षकाला, दीक्षित महादेव म्हात्रे या लकी प्रेक्षकासाठी हे पारितोषिक आहे. देऊळआलीतील हा खेळाडू आणि आमचे आयोजक आहे. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एअरफोन्स या ठिकाणी हे पारितोषिक थांबायचं आहे. दीक्षित कसं वाटतंय पारितोषिक मिळालंय? आणि आज दिवसभर खरं तर तू उन्हामध्ये आहेस, आज तू आयोजक आहेस. तुमची स्पर्धा आम्ही या ठिकाणी पाहतोय, समालोचन करतोय. आयोजनाबद्दल तू काय सांगशील? खरं तर त्याला खूप आनंद झालाय. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला. धावफलकावरती मात्र 12 धावा या ठिकाणाहून जमवल्या गेल्यात आणि या पारितोषिकांची मात्र बरसात या ठिकाणी होताना पाहायला मिळतीये. गजानन गणपत म्हात्रे साहेब जे समाजसेवक आहेत यांच्या माध्यमातून 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 2000 आणि 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर 10,000 रुपयांचं पारितोषिक बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र नक्कीच दिलं जाईल. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की रामनाथजी ठाकूर साहेब जे JPL चे एक यशस्वी आयोजक होते, जेते प्रीमियर लीगचे, त्यांच्या माध्यमातून परमेशजी पाटील आणि मानसजी मनोरे यांच्यासाठी 100 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. त्याबद्दल रामनाथजी ठाकूर यांचं सातत्याने आमच्यावरती बरंचसं प्रेम राहिलेलं आहे. चांगले आयोजक आहेत. त्यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाच्या स्पर्धेला पहिल्यांदा बाईक पेण तालुक्यामध्ये ठेवली गेली होती आणि ते रामनाथजी ठाकूर यांच्या माध्यमातून ही पारितोषिक आलेली आहे. त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आपण व्यक्त करूया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा मात्र धावफलकावरती लगावल्या जातात. अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 26 धाव्यांची गरज असेल. परंतु ऐकूया आपण आवाज कर तर पेण तालुक्यातील एक मराठी आणि हिंदीचा बुलंद आवाज आणि एक एक्सपिरियन्स आणि एक अतिशय उत्तम दर्जाचे समालोचक आणि आमचे चांगले मित्र केतनजी पाटील सर यांचा. थँक्यू. धन्यवाद मानस. उत्कृष्ट दर्जाचं नियोजन आणि हा चांगला फटका आहे. हुकचा फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रात, 1 बाउन्स सीमा पार. ब्रँडेड
चौकार. डीजे आज खऱ्या अर्थाने जिथे गावाची शान, आपल्या सगळ्यांचा अभिमान आणि स्वाभिमान जपणारी ही सगळ्यात मोठी स्पर्धा, तालुक्याची सुप्रसिद्ध स्पर्धा ज्याच्याकडे पाहिलं जातं. जितवाई एकता 25 वर्षाचं हे सेलिब्रेशन आहे आणि गेले 25 वर्ष सातत्याने एक निष्ठेने एकजुटीने आणि एकीच्या जोरावरती ही स्पर्धा खरं तर भरवली जाते. आणि आज एवढं मोठं वैभव या स्पर्धेला मिळालं आहे. 3 दिवस या स्पर्धेचं आयोजन आहे. दुसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या होते ती 16, जिथे आपण पाहतोय की 3 षटकात बनवायचे टोटल 39 धावा, 38 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 2 ताकदवर टीम एकमेकांसमोर खेळतात. प्रामुख्याने मी मनपूर्वक धन्यवाद देईन जितवाई जिते संघाच्या सर्व संयोजकांना की इथे आल्यानंतर प्रत्येक अतिथीला तुम्ही सन्मानित करता. या स्पर्धेची ही खासियत राहिली आहे, विशेषता आहे आणि म्हणूनच आज 25 वर्षाची परंपरा आपण टिकवली आहे. यावेळी फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, जेल होईल का यासाठीच चांगला कॅच, फलंदाज बाद, मोठा धक्का. लक्ष द्यायचं आहे. दरम्यान शॉट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, शॉट सिलेम मिड ऑफला चेंडू पडतोय, जिथे 2 धावा दोन्ही फलंदाजांनी अगदी चित्याच्या चपलाने पूर्ण करण्याचा प्रयत्न फसलाय आणि पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन पोहोचू शकला नाही. अजून एक विकेट, बॅक टू बॅक दुसरा. या गावात 42 टीम एका गावात खेळवल्या जातात, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खरं तर स्पर्धा जिथे टीम दुसरीकडे जायची गरजच नाही, गावातच दर संडेला स्पर्धा होऊ शकतात. 42 टीम खूप मोठी गोष्ट आहे. या ठिकाणी आपण पाहिलं चेंडू खाली राहिला, विकेट किपरला तो चेंडू गॅदर करता आला नाही. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. 1 धाव एक्स्ट्रा स्वरूपात मिळतीये. मरियाई टीम जर इथे विजयी झाली तर 10,000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल गजानन भाऊ म्हात्रे यांच्या माध्यमातून. वाव, म्हणजे बघा पैशांचा पाऊस पडतोय. आपल्या अगदी समोरच्या बाजूला डॅम आहे छोटंसं आणि कुशीत बसलेलं छोटंसं भव्य मैदान. यावेळी ऑफ स्टंप वरती चेंडू होता, पंचाने पुन्हा पनिश केलाय. व्हाईट बॉल. यासाठीच हनुमानजी नाईक सर पंचांच्या भूमिकेत आहेत आणि खरं तर हनुमान जे नाईक यांची भूमिका ॲज अ समालोचक, ॲज अ
क्रिकेटर आणि आज एम्पायर हे सगळ्या भूमिका ते पार पडत असतात आणि आज पुन्हा एकदा जिते प्रीमियर लीगमध्ये त्यांचं वर्चस्व दिसतंय बघा इथे पंचांच्या प्रमुख भूमिकेत. धावसंख्या टोटल 19 धावा, दुसरं षटक प्रगतीपथावरती अजूनही आपण पाहतोय तर इथे 19 धाव्यांची गरज आहे. 45 ची जर्सी, यस इट इज डान्सिंग डाउन द विकेट, स्ट्रेट ड्राइव्ह, व्हाट अ शॉट, क्वालिटी स्ट्रोक बाय मिस्टर दिलीप. याच्या बॅट मधून लिहिलेला हा उत्कृष्ट दर्जाचा क्वालिटी शॉट, षटकार. सह्याद्रीच्या दरी खोऱ्यातून निधड्या छातीने मुघलांवर आणि इंग्रजांवर राज्य करून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, 18 पगड जातींना एकत्र केलं आणि आज ज्या स्वराज्यात स्वाभिमानाने अभिमानाने जिते प्रीमियर लीग आपण खेळवलंय याचं संपूर्ण श्रेय जातं छत्रपती शिवाजी महाराजांना. ताट मानेने ज्यांनी जगाला शिकवलं, या स्वराज्यात राहायला शिकवलं, असे आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एकदा यावेळी आखू टप्प्याचा चेंडू, वॉटर रॅपिड, काय स्पीड होतं, पडल्यानंतर जी एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला, फलंदाजाला समजलं नाही, विकेट किपरने सुंदर गॅदर केलंय. डॉट बॉल इथून येतोय, डॉट बॉल, यस. आणि आपण पाहिलं जर विकेट एक्सटेंडच्या मागे विकेट किपरने खूप चांगलं काम तिथे केलंय. टोटल धावसंख्या आपण पाहिलंय इथून झाली ती 25 षटकाराच्या मदतीवरती. आत्ता गरज आहे ती 7 चेंडू 13 धावा, 7 चेंडू 13 धावा. समीकरण सोपं जरी वाटत असलं तरी सुद्धा तितकंच सोपं होणार नाही, कारण ही खेळपट्टी सतत रंग बदलते. यावेळी मिड विकेट क्षेत्रात चेंडू खेळून काढला होता, फेकी खराब, तिथे 2 धावा सक्षमरित्या पूर्ण करतोय फलंदाज दिलीप. आणि या 2 धावेने टोटल षटक क्रमांक दुसरं इथे संपलाय 27 वरती. माझे साथी स्कोरर आमचे मित्र राकेश पाटील कळवतात की इथून गरज आहे ती शेवटच्या 6 चेंडूत अजूनही आवश्यकता आहे ती 11 धाव्यांची. 6 चेंडू 11 धावा. खरोखरच आज या पंचक्रोशीमध्ये आल्यानंतर पाहायला मिळते की जिथे गावाची ही शान आणि हे वैभव काय, वर्षानुवर्षे या स्पर्धेला का महत्त्व प्राप्त होते, का प्रत्येक वेळी जिथे प्रीमियर लीग म्हटलं की तालुक्याची आन बान शान ओळखली जाते. आज आल्यानंतर जी प्रसन्नता ते इथे दिसली. आज खरं तर स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि असं असताना सुद्धा ट्रॉफीज आल्यानंतर बघितले जे आम्ही, बरोबर आहे, प्रीमियर लीग ऑलरेडी झालेली आहे, पण ही जितवाई जिते गाव कप, एकता गाव कप, ही वेगळी ओळख आहे. आणि या स्पर्धेमध्ये 42 संघांनी सहभाग घेतलाय आणि वर्षानुवर्ष 25 वर्षाची परंपरा म्हणजे मानाचा चषक, या स्पर्धेची ही ओळख आहे. आणि खरोखरच मी नक्कीच 462 खेळू इन ॲक्शन मध्ये इथे पाहायला मिळतील, नो डाऊट. मानस मनोरे आज पहिल्या दिवसापासून इथे जोडले गेलेत. परमेश पाटील आमचे विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण पंचक्रोशीत आपल्या नावाचा दबदबा ठेवलाय आणि 3800 वोटिंग एका गावात आहे. म्हणजे एखाद्या उमेदवाराला निवडून द्यायचं असेल तर या गावावर निर्भर आहे, नो डाऊट. आज वर्षानुवर्षांची परंपरा खरं तर या गावाने टिकवली. मानाचं चषक कशाला म्हणतात त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ही स्पर्धा. उत्कृष्ट दर्जाचं नियोजन, वेल डन. चला वळूया शेवटचे 6 चेंडू 11 धावा. 26 नंबरची जर्सी घालून क्षेत्र गोलंदाज धावतोय. यावेळी अकुटप्प्याचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, प्रेशर आहे मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज थोडंसं यावेळी दोन्ही फलंदाजांमध्ये डिस्कशन होईल की इथून जर जेवढे डॉट चेंडू निघतील तेवढं प्रेशर क्रिएट होईल. क्रिकेटचा दबाव, मनोवैज्ञानिक दबाव कशाला म्हणतात त्याचं लाईव्ह डेमो बघा. बॅट्समन इन ऑन स्ट्राईक कैलास जरी एक षटकार जरी खेचला असला तरी सुद्धा या खेळाडूवरती दडपण आहे. शेवटचे अंतिम 5 चेंडू आणि 11 धावा. RS लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 3800 वोटिंग म्हटल्यानंतर 3800 जरी सबस्क्रायबर आपले एका दिवसात झाले तरी खूप मोठी अचीवमेंट आहे.
हा यावेळी व्हाईट बॉल. यस, एक धाव एक्स्ट्रा. एक्स्ट्रा स्वरूपात धावा जेवढ्या येतील तेवढा आपल्या टीमला पोषक ठरेल. आणि जे 10,000चं कॅश प्राइज लागलंय विनिंग टीमला, मर्याई 11 गरज आहे. खरं तर आवश्यकता आहे प्रत्येक धाव्यांची. प्रत्येक क्षेत्ररक्षक इथून कोणती चुकी करणार नाही. रडार मध्ये चेंडू आहे, बराच वेळ चेंडू हवेत. इथून झेल होणार का? यस, अगदी सीमा लगत घेतलेला झेल आणि मोठा धक्का. फलंदाज बाद. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जिथे झाला. आज आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज आपल्या जिल्ह्याला रायगड नाव आहे. खूप वर्षापूर्वी AR अंतोले साहेबांनी या जिल्ह्याचं नाव बदललं होतं. त्या अगोदर कुलाबा हे आपल्या जिल्ह्याचं नाव होतं आणि आता कालांतराने रायगड म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असलेला आपला रायगड जिल्हा आदर्श जिल्हा. आणि आदर्श जिल्ह्यातलं एक आदर्श छोटंसं म्हणण्यापेक्षा खूप मोठं गाव म्हणजे जिते. आणि जिते गावची ही पारंपरिक सोहळा जितवा एकता चषक आज 25 वर्ष श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब देऊळाली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर चालू असते. आणि विशेष म्हणजे आज इथे जो मान सन्मान मिळाला, मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व मित्रपरिवारांचं की खरोखरच एकतेचं स्वरूप कसं असतं त्याचं जिवंत स्वरूप तुम्ही दाखवलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आज बघा चित्तथरारक सामना सुरू आहे जिथे आवश्यकता आहे शेवटचे 4 चेंडू आणि गरज आहे ती 10 धाव्यांची. एक मोठा फटका मॅचला कलाटणी देऊ शकतो. नेक्स्ट बॉल टू गो. शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉपेज घेतला. यस, इट इज विकेट कीपर चुकी करणार नाही. व्हॉट अ कॅच. बॅट्समन आउट. इथे अजून एक धक्का. डीजे सिस्टमचं नाव सुद्धा घेणं गरजेचं आहे. आवर्जून डीजे राम नावातच खरं तर दम आहे. राम म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, आपल्या सगळ्यांचं हिंदू धर्माचं अस्मिता प्रतीक श्रीराम आणि त्यांचं डीजे सिस्टम. तुमचं विशेष धन्यवाद आहे. उत्कृष्ट काम करताय. आज ही मानाची स्पर्धा तुमच्या माध्यमातूनच ही एंटरटेनमेंटची भूमिका आहे तुमची साथ इथे राहील. जितवाई एकता चषक सेलिब्रेशन आहे 25 वर्षाचं. परंपरागत सुरू असलेली स्पर्धा म्हणजे एखादा खेळाडू 25 वर्षाचा असेल त्यांनी पहिल्या वर्षात ही स्पर्धा पाहिली असेल आणि लगातार अशा पद्धतीची स्पर्धा आपण सातत्याने चालू ठेवणं ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. राज्याभिषेक सोहळा 3 जून तिथीनुसार या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत रायगडवरती. विशेष आपल्या सगळ्यांच्या प्रतिमेस खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पूजन करून या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि नक्कीच तारखेनुसार 6 जूनला हा सोहळा असतो, परंतु तिथीनुसार विचार केलात तर 3 जून या दिवशी रायगड राज्याभिषेक सोहळा होतो रायगडवरती. यावेळी बघितलं 2 धावा काढल्यात आणि एक 2 धावा इथे जवळ जाण्यासाठी गरजेच्या आहेत. 2 धावेने टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 38 धावेंना प्रत्युत्तर देत असताना इथून होता 30 धावा. शेवटचे अंतिम 2 चेंडू 8 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके, 1 षटकार आला तरी चालेल, 2 चौकार आले तरी चालतील. इथून मॅच कव्हर करायचं असेल तो फ्रेश बॅट्समन बंटी याला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. बंटी या खेळाडूवर खूप आशा आहेत. खरं तर गरज आहे बंटीला 1 मोठ्या फटक्याची. त्यांच्या टीमला गरज आहे. 26 नंबरची जर्सी घालून गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सागर तयार होतोय. 2 टीम मध्ये सुरू असणारी ही लढत 10,000चं कॅश प्राइज एक टीम वरती लावलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला 10,000चं कॅश प्राइज, 2 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, बॅट्समन हुकलाय, विकेट किपर हुकलाय बॅक साईडला. तिथे
शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार, मात्र 1 धाव मिळाले. आणि इथून मात्र ऑलमोस्ट फिल्डिंग करणाऱ्या टीमला इथे विजय संपादन होईल. एखादा खराब चेंडू जर पडला नाही तर विजय सुनिश्चित आहे, कारण कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू 7 धावा. क्रिकेट इतिहासात असा कोणताही फटका नाही. खराब चेंडू वगळता सामना जिंकायचा असेल तर इथे चांगला चेंडू टाकावा लागेल गोलंदाज सागरला. आणि अनुभव खूप आहे. एवढ्या वर्ष जितेच्या या स्पर्धेत किंवा वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांनी बॉलिंग केली आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप मोठा अनुभव आहे. पण अनुभवाचा वापर करून सामना जिंकून द्यायचा असेल तर एक लीगल डिलिव्हरी इथे लँड करावी लागेल. काय होणार? इनफॉर्म बॅट्समन ऑन स्ट्राईक. आयुष इथे प्रयत्न करेल मोठ्या फटक्याची. दिलीप आहे 19 नंबरची जर्सी घालून. DK इंटरनॅशनल क्रिकेटचा एक तडाखेबाड विकेट किपर आणि बॅट्समन दिनेश कार्तिकची जर्सी नंबर 19, तीच जर्सी घातले बॅट्समन दिलीपने. 7 धाव्यांची गरज आहे. शेवटचा अंतिम चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळी फसवलंय. 10,000 हुकलेत. फिल्डिंग करणारी टीम इथून जिंकले आणि नो डाऊट 38 धावा डिफेंड करत सामन्याला विजय मिळून दाखवलाय. टीम फिल्डिंग करणारी